हे आहे बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं, परिवर्तन एक लोकचळवळीचं यूट्यूब चॅनल परिवर्तनवादी भारत अर्थात PB न्यूज। मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपण बघत आहोत सुरेखा यशवंत गायकवाड यांच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या संवेदना या कथासंग्रहाचं अभिवाचन। आजची आपली कथा आहे लताई। आज स्वरा खूप खुश होती। ती आज खूप दिवसांनी गावी जात होती। त्याला कारणही तसेच होते। आज तिच्याच गावामध्ये तिचे बालपण गेले, त्या गावात आज तिचा सत्कार होणार आहे म्हणून ती खुश होती। तिची जिल्ह्याच्या ठिकाणी तहसीलदार म्हणून नेमणूक करण्यात आली। ही यश तिने तिच्या कष्टातून मिळवले होते। सर्व गावकरी स्वराच्या स्वागतास तयार होते। हार फुले देऊन स्वरांचा सत्कार झाला आणि ती आपल्या घरी जाण्यासाठी निघाली। तेवढ्यात तिला मागून कोणीतरी आवाज दिला, स्वरा बेटा, मी तुझा पप्पा। स्वरा क्षणभर थांबली। पप्पा? कोण पप्पा? कुणाचे पप्पा? अगं मी तुझा पप्पा आहे। मी तर तुम्हाला बघितले नाही, मी कसे तुम्हाला ओळखणार? अच्छा, तुम्ही तेच आहेत ना? माझ्या लताईशी लग्न करून तिला एकटे सोडून निघून गेले। माझ्या लताईबरोबर तुम्ही फक्त 1 महिन्याचा संसार केला, मग मी तुम्हाला कशी ओळखणार? प्रत्येक मुलीच्या लग्नानंतर एक स्वप्न असते, तिचे घर, नवरा, संसार यापैकी तुम्ही काय दिले? घरही दिले नाही, नवराही होऊ शकले नाही, मग आज ही ओळख कशासाठी? माझ्या आजोबांनी शेतीचा तुकडा विकून एकुलत्या एक मुलीचे मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिले आणि तिच्याकडून सर्व सुख उरबडून घेतल्यावर एकाच महिन्यात तिला तिच्या चुका शोधून तिला घराबाहेर काढले। संसारात चुका होतात, पण चुका झाल्यावर एकाने सावरायचं असतं तर दुसऱ्याने त्या चुका माफ करून सांभाळून घ्यायचं असतं। पण तुम्ही तर माझ्या लताईला तुमच्या नजरेसमोर नको म्हणून तुमच्या मनातून काढून टाकले। तिच्या पोटात तुमचे बाळ आहे या विचारानेही तुमची संवेदनशीलता जागी झाली नाही। लताई माहेरी आली, पण तिचे डोळे मात्र तुमच्याच वाटेकडे होते। पोटातील बाळ जसे जसे वाढत होते, पण डोळे मात्र तुमच्याच वाटेकडे होते। माझा जन्म झाला तेव्हा वाटलं आता एकदा तरी आपल्या मुलीला भेटण्यासाठी बघायला तुम्ही याल आणि आपल्याला घेऊन जाईल, पण नाही। माझी आजोबा माझ्यासाठी आईबाबा बनून मला त्यांच्या अंगाखाली खेळत होते। आत्या, मावशी, मामा ह्या मध्येच माझे बालपण गेले, पण पप्पा या शब्दांची त्यांनी आठवण होऊ दिली नाही। माझी लताई मला सांभाळता एकटीच रडत होती, मला मारत होती, माझ्यावर राग काढत होती तुमच्या पप्पा होण्याचा। अशातच माझं बालपण गेलं। माझ्या लताईने तुमची वाट बघणे सोडून दिलं। ती फक्त आता रात्रंदिवस कष्ट करत होती तिच्या मुलीसाठी। आता तिचे एकच स्वप्न होते, मुलीला शिकवायचे। तिचे स्वप्न होते मुलीला खूप मोठे करायचे, फक्त शिक्षणानेच नव्हे तर संस्काराने। आज माझ्या लताईचे शिक्षण संस्कार माझ्याजवळ आहेत म्हणूनच मी इथपर्यंत पोहोचले। आणि हो, जेव्हा लहानपणी मी पडायची तेव्हा सावरायला पप्पाचे हात नव्हते, माझ्या लताईचे आजी आजोबाचे होते। माझ्या लताईने तिची सर्व स्वप्न, इच्छा, आकांक्षा मनातच मारून टाकून माझ्या पाठीची मम्मी पप्पा बनून उभी राहिली। आणि आज तुम्हाला आयुष्यात माझ्या लताईची माझी कधीच आठवण झाली नाही। आता जेव्हा माझा सत्कार होतो तेव्हा सर्वांना सांगता की ती माझी मुलगी आहे, मी तुझा पप्पा आहे। तुम्हाला पप्पा ह्या शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे का? पप्पा कोणाला म्हणतात? फक्त जन्म घालणारा पप्पा होऊ शकत नाही, तर लहानपणापासून तिला सावरणारे माझ्या आजोबाचे हात, माझ्या मामाचा खांदा, चुका झाल्या लपण्यासाठी आजीचा पदर आणि माझ्या लताईच्या डोळ्यातले कष्ट, ह्या सर्वाच्या डोळ्यात मला पप्पा दिसतो। तुमच्या डोळ्यात तर मला काही दिसत नाही, मग तुम्ही माझे पप्पा कसे होऊ शकता? मुलीचे श्रेय घेण्यासाठी फक्त पप्पा? तुम्ही माझे पप्पा कधीच होऊ शकत नाही। पप्पा होण्यासाठी कष्ट घ्यायला लागतात, आणि हे ते कष्ट फक्त माझ्या लताईचे आहेत। आज आम्हा सर्वांची ती लताई आहे। पण तुम्ही कोण आहात? तुम्ही पती नाही होऊ शकले तर पप्पा काय होणार? ती बोलता बऱ्याच दूर आली त्या पप्पासोबत। तेवढ्यात गावातील लोकांनी तिचे अभिनंदन केले व तिची ओळख म्हणून त्यांनी ह्या आपल्या गावच्या तहसीलदार स्वरात लताई देशमुख, तो पप्पा तिच्याकडे बघत राहिला आणि ती तशीच संबंध होऊन गेली।